चला तर आज आपण बनवूया भगर। मी एका वाटीमध्ये भगर घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे, चिरलेले बटाटे आणि मिरची चवीनुसार आणि शेंगदाणे पाणी उकळायला ठेवलं आहे। आणि आता आपण शेंगदाणे तळून घेऊया। तळलेले शेंगदाणे भगरमध्ये घातलेले आहे। आता आपण तेलामध्ये बटाटे, हिरवी मिरची हे कमी आचेवर बटाटे हळूवार शिजेपर्यंत त्याला परतून घेऊया। बटाट्याला मधामधात परतून घ्यायचं, नाही तर ते लागून जातात। आता बटाटे शिजले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घालून झालं की उकळलेलं पाणी हे घालायचं। आता पाणी हे उकळलेलं घातल्यावर त्याच्यामध्ये भगर घालून घ्यायचा आणि त्याला हलवून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही याच्यामध्ये दही पण ॲड करू शकता, दहीनी टेस्ट छान येते। मी सध्या तरी नाही केली आहे, पण एक ऑप्शन म्हणून सांगितलं। आता हे आपलं भगर तयार छान झालं आहे। आता दही